मला जास्त प्रश्न विचारायची सवय नाहीये. तू चोरी केलीस का? हो. वेळ घे, विचार करून सांग, घाई करू नकोस. हा? तू चोरी केलीस का? हो. अरे प्रश्न विचारल्या लगेच हो म्हणतात काय कोणी? लगेच गुन्हा कबूल करतोस? पाटील याला आत टाका. बघतेच कसा हो म्हणतोय ते. आधी मी तुला प्रश्न विचारणार, मग तू नाही म्हणायचं आणि मग मी तुला मारणार आणि मग तू हो म्हणायचं. कळलं? हा? नाही तुम्हाला ना पोलिसी इंगा दाखवल्याशिवाय गुन्हा कबूल करण्याची पद्धत कळणार नाही. घेऊन दे आला. चल रे बाळा चल. अहो, पण मी केलाय गुन्हा कबूल. तो काता. Oh my god. ते मी चुकून आलो होतो. मी रेल्वे स्टेशनला जायचो मी पोलीस. बसा बसा बसा. बोला काय तक्रार आहे? माझं ना पाकिट मारलं गेलंय. त्यात अच्छा, ही पैसे होते. हा ही अच्छा. माझी तक्रार आहे. बरं तुमचा कोणावर काही संशय वगैरे नाही तसा संशय नाहीये कोणावरही माझा. नाहीये का? नाही. बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमचं पाकिट आम्ही शोधून देऊ. ओ येस येस थँक्यू. फक्त काय झालं ते मला जरा अगदी पहिल्यापासून सांगा, म्हणजे त्या पद्धतीने आम्हाला चौकशी हो करा. सांग पहिल्यापासून सांगतो. हा, सांगा. आधी आपण माकड होतो, नंतर आपला माणूस झाला. आधी असे होतो, मग असे असे करत, मग असे असे करा आपण ते आकृती असं असं ते झालं. इतकं पहिल्यापासून नाही ऐकायचंय मला. पाकिट कसं मारलं गेलं तेवढं सांगा फक्त. हा ते सांगतो बसू का मी? बसा, please कम्फर्टेबल बसा. मी सकाळी बिल्डिंगच्या नाही मी काहीच नाही केलं. नाही तुम्ही सांगा. मी सकाळी बिल्डिंगच्या खाली आलो, तर बिल्डिंगच्या खाली रिक्षा होती. मी रिक्षाला थांबवलो रिक्षाला अच्छा. आणि म्हटलं बोरिवली स्टेशन जाएगा क्या? हा. तर तो म्हणाला नाही. काय आता बघा म्हणजे. पाकिट कसं मारलं ते सांगा. हा पाकिट मारलं. हा, पाकीट मारलं, त्याच्यानंतर दुसरी रिक्षा आली. हा. मी त्याला विचारलं बोरिवली स्टेशन जाएगा क्या? तो म्हणाला जाएगा. मग मी म्हटलं जा. मला मध्ये मध्ये असे विनोद करायची सवय असते. मी जगतोच असा एकदम हसत खेळत जगतो. पाकिट कसं मारलं ते सांगा. हा ते आहे पुढे आहे थोडं. तर तिसरी रिक्षा आली. तर तिसऱ्या रिक्षात मी विचारलंच नाही, मी डायरेक्ट जाऊन बसलो. आणि त्याला म्हटलं बोरिवली स्टेशन जाएगा क्या? तर तो म्हणाला हा. आणि तो गेला बोरिवली स्टेशनला चालत. मी रिक्षातच होतो. काय स्किटचं रीडिंग चालू आहे इकडे? नाही इम्प्रोव्हायझेशन कसलं करताय? ते माझी सवय आहे, हसत खेळत जगतो मी असं. नाही हे काय वाटलं तुला? हे काय आहे? कोण आहे मी? इन्स्पेक्टर नम्रता समीर आणि हे माझं पोलीस स्टेशन आहे. येस ऑफकोर्स. पाकिट कसं मारलं गेलं तेवढं फक्त सांगा. सांगतो. त्या तीन रिक्षांचे पंचेस तिन्ही पंच झाले. मग मी काय केलं, मग मी चालतच गेलो स्टेशनपर्यंत. आणि मग मी बोरिवली स्टेशनला गेलो आणि तिकडे दादरची ट्रेन पकडली. बरं. अशी करत मी ट्रेननी दादरपर्यंत पोहोचलो. मी दादरला गेल्यानंतर मी स्टेशनच्या बाहेर असं चालत बाहेर आलो आणि तिकडे वजन असतं, वजनाचं मशीन असतं ना ते 1 रुपया टाकून ते हा, आपलं कळलं. असतं ना पुढे- ते. पुढे सांगा. तर ते मशीन होतं. मी म्हटलं अरे बापरे आता मी काय करणार ना. हा. वजनाचं मशीन आहे. तर मग ते माझ्या मागच्या खिशात इथे एक पाकिट होतं माझे. दिसतंय हा, नाही. दिसतंय. हा. तर तिकडे दाखवलं. पाकिट होतं, त्यातला 1 रुपया मी काढला हा. आणि त्या मशीन मध्ये टाकला. तर ते फिक असं एक तिकीट आलं बाहेर. आणि ते तिकीट मी बघत होतो. मागे मग भविष्य सुद्धा होतं. ते बघता बघता एक निळा शर्ट घातलेला माणूस आला. त्याने मला धक्का मारला आणि तो निघून गेला. मग मी स्टेशनच्या बाहेर आलो हा. आणि मग तिकडे माझ्या लक्षात आलं माझं पाकिट मारलं गेलंय. बर. काय काय होतं पाकिटात तुमच्या? हे 50,000 रुपये होते. खरे सांगा. 5,000 रुपये होते. व्हेरी गुड. आणि आधार कार्ड होतं. ठीक आहे. हा, तुमची जी काही तक्रार आहे हा. ती आमचे पाटील आहेत हवालदार, ते लिहून घेतील. त्यांना बोलवते मी. हां चालेल. नमस्कार. बोला तक्रार बोला. काय तक्रार आहे? काय म्हणाल? तक्रार सांगा ना तुमची.
म्हणजे पोलीस स्टेशनला कशाला आलात तुम्ही? तक्रार करा. ऑफकोर्स, मग सांगा तक्रार तुमची. आता सांगितलं ना मी तक्रार. पाकिट मारलं गेलंय माझं. कधी सांगितलेत तुम्ही? आत्ता आलो ना मी, तक्रार सांगितलं ना मी आता तुम्हाला, पाकिट मारलं गेलंय. तुम्ही काय टाइमपास लावलाय? एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतेय? नाही, नाही, आम्ही ते टाइमपास काय, पोलीस म्हणजे तुम्हाला टाइमपास वाटलो आम्ही? नाही, टाइमपास हा? नाही, टाइमपास हे नाही. बघा, तुमची तक्रार असेल तर सांगा, नाही तर इथून चालू पडा. नाही सांगतो, तक्रार सांगतो मी. ऍक्च्युली झालंय सगळं, पण मी सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. ते सकाळी मी गेलो, बिल्डिंगच्या बाहेर गेलो, तिथे रिक्षा होती. ओके. आणि मग रिक्षा थांबवली मी. ऍक्च्युली 2-3 तिथे पंच टाकले, पण आता नको रिपीट करायला, ऑलरेडी झालेत ना, बोर होईल, मग रिपिटेशनला बोर होतो लोक. तुम्ही कंप्लेंट सांगताय का? हो, कंप्लेंट सांगतो. हा. त्याच्यानंतर मी नंतर स्टेशनला गेलो. हा. तिथे वजन होतं, ते वजनात एक ते पण नको पंच. तू मुळातच मी कन्व्हिन्स नव्हतो करायला, ते आता काय येणार ना पंच, राहू दे, ते जाऊ दे. त्याच्यानंतर मी निळा शर्ट घातलेला एक माणूस आला आणि त्याने मला धक्का मारला आणि तिथे माझं पाकिट मारलं गेलं. ठीक आहे. एक काम करा, आमचे पाटील आहेत, ते तुमची तक्रार नोंदवून घेतील. Yes, yes. मी बोलवते त्यांना. हा. नमस्कार. बोला, तक्रार बोला. मी आता मी तक्रार सांगितली तुम्हाला. मी तुम्हाला आत्ता तक्रार सांगितली. माझं पाकिट तिथे मारलं गेलेलं होतं. 2 वेळा हे पण दाखवलं मी. एक्सक्यूज मी, नाही, काय चाललंय तुमचं? नाही, मी आय एम सॉरी. नाही, इथे काय टाइमपास चाललाय का? नाही. हा, मी तुम्हाला नीट विचारलं ना तक्रार सांगा म्हणून. हो. पण हे सगळं असं काय दाखवते तुम्ही? नाही सांगतोय हे मी. बघा, ऑन ड्युटी पोलिसांचा वेळ खाल्ला म्हणून 8 टाके ना मी तुम्हाला. ओके, सांगतो मी, तक्रार सांगतो मी. ऑलरेडी 2दा झाले, मी पुन्हा मला प्रॉब्लेम नाही, मी सांगतो. सांगा. मी गेलो सकाळी, बिल्डिंगच्या बाहेर पडलो. तिकडे तो रिक्षावाला आला, काही गरजच नव्हती ह्या पंचची, वाढून ठेवतो मी उगाच कारण. 8 माणूस स्किट लेतो, नंतर ते एडिट होतं, कळणार कधी मला कळत नाही. ते सगळं झालं. त्याच्यानंतर तिकडे मी दादरला गेलो. दादरला तिकडे ते वजन करायचं मशीन होतं, ह्याची तर गरजच नव्हती, हे फालतू आहे हा पंच. निळ्या शर्टवाला माणूस धक्का गेला, पाकिट मारलं, बस एवढं कट टू कट पाहिजे होतं. आता सगळं सांग. तो निळ्या शर्टवाला माणूस आला. नाही, ठीक आहे, हरकत. हा, त्याने माझं पाकिट मारलं. पाकिट मारलं. हा, हा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा. आमचे हवालदार पाटील आहेत, त्यांना तुमची कंप्लेंट सांगा, ते रीतसर लिहून घेतील. हो. त्यांना बोलवते मी. एक मिनिट! हात नाही लावायचा. नाही, एक मिनिट, मला बोलवावं लागेल पाटील. नाही, मी बोलवतो. एक नाही, मिनिट, नाही, माझी ड्युटी, तुम्ही प्लीज बसा तुम्ही. नाही, मी बसणार. मी ह्याला हात नाही लावायचा, ह्याला हात नाही लावायचा. मी बोलवतो त्यांना, तुमचं काम मी करतो. हा, पाटील मॅडमनी बोलवलंय, याला हात नाही लावायचा. हा, ओके, आता ठीक आहे. ठीक आहे हा, ना? आता ओके. नाही, लावत नाही मी हात. पण तुम्हाला तुमचे जे काही पैसे ते सगळे मिळतील वेळेत. कसं आहे, आम्ही पोलीस जे असतो, आम्ही जनतेचे मित्र असतो. हो, मला माहिती आहे. हा, त्यामुळे आम्ही तुमची मदत करणार. Thank you. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर असतो. Yes, yes, फक्त मला- तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा. नाही, आता relief वाटलं, Oh, काही yes, yes. problem नाही. Yes, तुम्हाला yes. काही चहा कॉफी वगैरे काही सांगू? मला कॉफी चालेल. हा, ठीक, कॉफी चालेल ना? हा. नमस्कार. बोला, तक्रार बोला. अरे चौथ्यांदा झालं हे आता. काय? मी माझीच तक्रार एडिट करत नाही का, पंच कट करत गेलो. मी सांगितलं तुम्हाला ती तक्रार ऑलरेडी झालंय हे 3 वेळा. स्क्रिप्टची आधीची पानं बघा, त्याच्यात दिसेल तुम्हाला. तेच रिपीट केलंय 3-3, 4-4 वेळा. बघा, आवाज नाहीये चढवायचा माझ्या समोर. कोण आहे मी? इन्स्पेक्टर नम्रता संभेराव. नीट बोलायचं अरे माझ्याशी. कोणी असेल तू, तुम्ही कोणी असाल, नम्रता संभेराव असाल किंवा काही असाल, संभेराव मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मी ही गोष्ट जी सांगितलेली आहे तुम्हाला 3-3 वाजता, झकमाराला तुम्ही हे दाबता का? अच्छा करता आणि सगळं विसरून जाता तुम्ही. काय बोललात तुम्ही? अहो, हे असं दाबता तुम्ही, ही बेल दाबता आणि मी काय करते? शॉक लागतो तुम्हाला. तुम्ही कसं विसरता कसं कसं केलं मी? हे असं काहीतरी करता तुम्ही ते. एक मिनिट, ही बेल दाबून मला शॉक बस. हा ही हा हाय. काय बसला शॉक? आता नाही बसला, पण नाही बसणार. बरोबर झाली वाटतं. तुम्ही उगाच बेल वाजवली. हा, इथे उभे राहा तुम्ही 2 मिनिट. तुम्ही ना उगाच टायमाची खोटी करताय. हो, हो. हा, बोला काय? बेल वाजवलीत, काही काम होतं? नाही, काम होतं, पण ठीक आहे. 3-4 ओळी होत्या तुला, पण पाठांतर होत नाही तुझं. जा तू, बस जा. जा जागेवर जाऊन बस जा. जा पाटील.
तर तुमचं पाकिट मारलं गेलं. हो. नमस्कार. बोला. तक्रार बोला तुमची. अरे काय टाइमपास लावले का तू? टाइमपास करतेस तू? सारखी बटनावर हात ठेवते नाचते, मला टाइमपास समजतात. बळबद्री बेलला हात कशाला लावतेस? हात लावतेस आणि तुझा गजनी होतो, विसरतेस तू. ह्या बेलला हात लावल्यावर मी विसरते. या बेलला हात लावला विसरते. एक तुम्ही प्लीज बसा. मी बसा बसा काय मी बसा बसा दाखव. या बेलला हात लावल्यावर काय होतंय? ही बेल पण तुम्हाला सामील आहे, स्वतःच्या सोयीने वाचते. काहीच होत नाहीये. मॅडम बेल वाजवली, काही काम होतं? नाही, काम होतं पण तुमच्याच्याने काही होणार नाही. जा तुम्ही. हा, तर तुमची तक्रार सांगा काय झालंय ते. रिक्षा पकडायला गेलो मी. हो हो हो, हळू हळू हळू. गेलो मी बोरिवली स्टेशनला. नीट नीट. हा हा. तिथून गेलो दादरला गेलो मी. अच्छा. दादरला गेलो मी. ओके. दादरला गेल्यानंतर निळा शर्टवाला एक माणूस मला भेटला. हा. त्यांनी माझं पाकिट मारलं, तिथे ठेवलेलं. हो 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 हो. तुम्ही पॅनिक नका हो, प्लीज प्लीज शांत व्हा. हा, शांत व्हा. त्याच्यानंतर तो गेला. हा. मग मी स्टेशनच्या बाहेर गेलो. ओके. स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर तिथून एक रिक्षा आली. तर रिक्षाने हॉर्न मारला. तर रिक्षात मी बघितलं तर तोच निळा शर्ट घातलेला माणूस तर रिक्षात बसला होता. There we are. रिक्षा नवीन होती की जुनी होती? जुनी होती. हाच मोठा क्लू आहे आपल्यासाठी. बरं, रिक्षाचा जो हॉर्न होता तो असा होता का? अरे सॉरी. नमस्कार. बोला, काय तक्रार काय तुमची? अरे कशाला मारायला हात लावतेस त्या बेलला? ही बेल काढून टाकायची. बसा. बसा इथे. बोला, काय तक्रार काय? कुठली तक्रार? कशाला आला तिथे तुम्ही? मला काय माहिती. मजा. ओके. सुपर डुपर हिट परफॉर्मन्स. मॅडनेस होता, ओव्हरऑल मॅडनेस आणि अनएक्सपेक्टेड एंड. क्या बात है दादा, सुपर हिट. शब्द अपुरे पडतात. अलकाताई, तुम्ही काय म्हणाल? समीर, नम्रता, हॅट्स ऑफ टू यू. काय धमाल केली. केवढूसा जम होता पण काय तो फुलवला होता. कमाल आहे. याला म्हणतात अनुभवी अभिनेते आणि अभिनेत्री. हे सगळं जरी दिलं ना तरी कमी आहे, खरंच सांगते मी. हे बघा, सगळं 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 तुम्हा ठिकाणा. खूप मजा आली, खूप मजा आली. ग्रेट ग्रेट. प्रसाद दादा. शॉकिंग परफॉर्मन्स होता, म्हणजे कमाल कमाल, अफलातून. खूप मजा आली. थँक्यू सो मच. तुम्ही असेच आम्हाला हसवत राहा. थँक्यू थँक्यू. मंडळी, कल्याणची चुलबुली शिवाली आणि सभ्य सालस गौरव मालणकर यांना दर्शन द्यायला आलाय कॉमेडीच्या प्रांतातला देव माणूस ओमकार भोजने. बघूया आपले विनोदवीर त्याच्याकडे काय मागणं मागतायत ते. अशी कशी? पुस्तक? ऐक मम्मी. ओ, काय करताय हो? पाय लागतोय ना. सॉरी sorry. सॉरी. नाही झोपा झोपा.
नाही इट्स ओके पाया पडायला हवं ना. नाही असू दे. मुद्दाम करतायत का खरं झोपेत आहेत? अहो काय करताय, पाय लागतोय ना. जा तिकडे कोपऱ्यात उभं राहा, जा. म्हणजे उत्पादनातच खोट आहे. घरातले सगळेच असेच वाटतं. चोर 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 शिवाली शिवाली शिवी आली मला पण शिवी येईल. अरे शिवाली म्हणजे माझ्या बायकोचं नाव शिवाली आहे. पकडा पकडा. अरे 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 पकडला पकडला पकडलाय. बायको बायको मी चोर पकडलाय. मी पोलिसांना फोन करते, ए, थांबा. ए, पोलीस नको. मी आहे ना, पोलीस कशाला, मी आहे ना. चोर चोर. अगो बाई, असे वेगळे कसे दिसताय हो तुम्ही? रात्री झोपताना दाढी नव्हती, कुठून? ते भरपूर पाऊस पडला ना. छान दिसते हो दाढी तुम्हाला. मी लग्नाच्या टाइमला बोलत होते दाढी ठेवा दाढी. बाई मी इथे आहे, तुझा नवरा मी इथे आहे. मग तुम्ही आत काय करताय गोट्या खेळत होतो. एवढ्या रात्री? अरे गप्प बस. काय ग, तुझ्या बापाने एका रात्रीत एवढी दाढी वाढवली होती? मला बोलताय ना, मला बोला. मी माझ्या बाबांना बोललेला अजिबात ऐकून घेणार नाहीये. आणि काय हो, इकडे इकडे या परपुरुषासमोर तुम्ही आपल्या बायकोला घालून पाडून बोलताय. लाज नाही वाटत? तो परपुरुष बाहेर जाऊन काय बोलेल आपल्याबद्दल? कुठे गेला परपुरुष? हेच कळलं पाहिजे, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. परक्या माणसासमोर घरच्या माणसाचा असा अपमान करता मला ऑकवर्ड वाटलं एकदम. एक क्षण सुद्धा थांबवसं वाटलं नाही, म्हणून मी जात होतो. बाई तुम्ही चालू ठेवा, मी येतो. ये ना घरी. अरे काय ये, अगं हा चोर आहे. चोर आहेस तू. वा, बायकोचा राग एका परपुरुषावर काढायचा. वा, तुझा राग माझ्यावर आहे ना. मला बोल, मला बोल. अगं हे 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 कळलं पाहिजे, हे जमलं पाहिजे. चालू ठेवा, मी येतो. येत राहा घरी. अरे काय येत राहा, अरे हा चोर आहे. एक मिनिट, काय सारखं सारखं चोर लावलं यांनी? मी चोर नाहीये. हा प्रत्येक चोर असंच म्हणतो, मी चोर नाहीये. अहो, तो बोलतोय ना मगासपासून तो चोर नाहीये नाहीये. मग नसेल ना तो चोर, असं काय करताय? किती त्रास देता त्याला हो? अगं हा चोर आहे, हा खिडकीतून आलाय. बरोबर, हा खिडकीतून आला. अहो मग कुठून येणार? दरवाजा बंद आहे म्हटल्यावर खिडकीतूनच येणार ना तो. मगासपासून बोलतोय तो चोर नाहीये, चोर नाहीये. किती त्रास देतो. ए मला सांग, तू चोर नाहीये ना? कोण आहे तू? कोण आहे? अरे ठणकावून विचार, तू कोण आहेस? मी बोलतेय ना, तू कोण आहे? कोण आहेस तू? मी बोलतेय ना. बाई तू चांगली आहेस, बाई तू चांगली आहेस. बाई तू चांगली आहेस बाई. हा 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 माणूस वाईट आहे. बाई तू चांगली आहेस बाई. तू आजपर्यंत किती कष्ट सहन केले, सतत अपमान अन्याय सहन करतेस, दुसऱ्यांसाठी मर मरतेस, पण त्या बदल्यात तुला काय मिळालं? खरं की खोटं बाई? खरंय. है ना? याच्या बरोबर संसार केला पण याने तुला 1.5 दमडीची किंमत दिली नाही बाई. खरं की खोटं बाई? खरंय. माया हरणीची पण नजर याची पारध्याची. खरं की खोटं आहे बाई? खरंय. है ना? किती भोळा भाबडा चेहरा, घुबडासारखा थोबडा असं म्हणण्याची हिंमत झाली याची. खरं की खोटं आहे बाई? खरंय. तुम्हाला कसं कळलं आम्हाला पांढरं घुबड बोलतो? लिहिलंय चेहऱ्यावर, लिहिलंय बाई. अगदी खरंय, अगदी खरंय. अगदी खरं नाहीये, अगदी खरं आहे. हा लिहून पाठ केल्यासारखं बोलतोय. गप्प बसा, गप्प बसा तुम्ही. काय खोटं बोलतोय तो? काय खोटं बोलतोय? तुमच्या आईसाठी बहिणीसाठी मर काम करते हो मी. तुमची आई बहीण कधी विचारायला येत नाही ग बाई, काय तुला खुपतंय का ग? का कुठे तुला दुखतंय का ग? आई आली घरी की आपला बैलासारखा तिच्या
लक्ष देत ए बाबा ए तुला खरंच एवढं कळतं काय? अरे तोंडात जो पहिला शब्द येतोय तो बरळतोय. तो काय चाललंय तुझं? गप्प बसा बघा त्या माणसाकडे. जिभेवर अक्षरशः सरस्वती नांदते त्याच्या. सिद्ध पुरुष वाटतोय, देव माणूस वाटतोय ग बाई मला. आणि एवढ्या रात्रीचं खिडकीतून देवच येणार ना हो आपल्या घरी. देव नाही हो नाही. ए यार मला माहित आहे माझ्या पूजा पाठामध्ये काहीतरी कमी राहिले म्हणून देव मला दर्शन देत नाही. देवा दर्शन दे मला. देवा दर्शन. बाई बाई उठ बाई उठ उठ बाई उठ. देवा तू तू भक्तोत्तम आहेस. तुझ्यासारखा भक्त जगात शोधून सापडणार नाही. किती सहज मला ओळखलंस. खरंच खरंच मी देव आहे. शंख वाजला. बघा बघा शंख वाजला. अगं कोकणकडनं जाते भोंगा वाजवत. शंख कुठला? गप्प बसा तुम्ही. गप्प बसा. देवा देवा मी तुला ओळखलं नाही. मला माफ कर. माझी चूक झाली देवा. माझी चूक झाली. माझी चूक झाली. माझी चूक झाली देवा. हळू बाई तू एकदम भक्तोत्तम आहेस. तू आहेस म्हणून हे सगळं सुरू आहे. खरंच बघा आपण चोर समजून देवाला घरातून हकलून देणार होतो. अगं तो चोरच आहे. अगं काय चाललंय तुझं? गप्प बसा. नका असं बोलू. नका असं बोलू. माझ्या भक्तीत एवढी शक्ती नाहीये की मी पुढे तुम्हाला वाचवू शकेल. मी पाया पडते. तुमच्या पाया पडते. नाही, त्याच्या पाया नको पडू. माझ्या पाया पड. मी देव आहे. हो देवा मी पाया पड. अरे हा अरे आता दुसऱ्या डोळ्यांनी तुकडत नाही. हा कसला देव आहे? अरे वाकडा तोंडाचा असुर आहे हा. असुर. ते काही असूर देत. मला राग येतोय. मला राग येतोय. बाई फालतू पण नको म्हणू. राग येतोय त्याला. मला तुझा राग येतोय. आता बाई हे बघ माझा राग अनावर झाला ना तर मी याला शाप देऊन ह्याचा उंदीर बनवून टाकीन. ए, कर माझा उंदीर कर. मला बघायचंच आहे. कर माझा उंदीर. नाही देवा त्याला कळत नाहीये तो काय बोलतोय. अरे नको. उंदीर झालास तर तुला पिंजऱ्यात टाकतील. तुझी शेपूट 10 रुपयाला पालिकेला विकून टाकतील. देवा देवा एवढा कठीण श्राप नको देऊस माझ्या नवऱ्याला. देवा मी मॉल मध्ये कसं घेऊन जाऊ या उंदराला. मग हा माझ्या शॉपिंग बॅग्स कसा पकडेल. कसा पकडेल. अगं मॉल मधल्या शॉपिंग बॅग उचलायला लग्न केलंस माझ्याशी तू. हा एकमेव उपयोग आहे माझा. नको गप्प बस. मी पाया पडते. देवा कुकू आहे ते माझं. कुकू. ए कुक्या ओ पण देतोय. ए, बघा, ओम ओम म्हणतात. अबा, माझ्या अंगावर आलाय. देवाला मारू नका. तुझ्या भक्तीमुळे वाचतोय तो फक्त. देवा. तुझ्या भक्तीच्या शक्तीमुळे माझा राग विरून जातोय. पण बालिके आमच्यात एक ट्रेडिशन आहे. आमच्यात एक पद्धत आहे. आमची परंपरा आहे. राग अनावर गेल्यानंतर आम्ही शाप देतो. मला याला काहीतरी शिक्षा द्यावी लागेल. नको देवा नको. मी पाया पडते तुझ्या. मी तू सांगशील ते व्रत करीन देवा. नको. मला शिक्षा द्यावीच लागेल. ठीक आहे देवा. सौम्य दे. सौम्य. सौम्य ह्याला खुर्चीत बसव मग. हे काय हा देव नाही. हा काय ह्याला खुर्चीत बसव मग. ह्याला बांधून टाकायला लागेल खुर्चीत. चालेल. हे मी नाही खुर्चीत. अरे काय तुझं डोकं फिरलंय तू का? विचार कर. तुला खुर्चीत बसायचंय की उंदीर व्हायचंय ते. उंदीर व्हायचं मला. उंदीर कर चल. नाही ते बघ तू ऐकला नाही ना. मी चाललंय जीव द्यायला. अगं, देवा मी ए, आले तुझ्याकडे. बसतो. देवा काय बालिश चाळे लावल्यात यार. देवा हे घे बांध. काय चाललंय रे? किती करतेस तू संसारासाठी. किती काय काय करतेस. तू जर नसतीस ए बाई तू नसतीस याचा उंदीरच केला असता. हे तू कर ना उंदीर. मी सांगतो ना तुला कर. माझा उंदीर कर. मला बघायचंय. तुझा चमत्कार मला बघायचा. कर उंदीर. कर उंदीर. अरे हे नाही. कर उंदीर. दाखव. हे काय. कुठे काय घडलंय? बाई इकडे देवा Come here.
तू तुझ्या नवऱ्याचं घड्याळ कुठे ठेवलं होतंस? देवा टेबलावर आता आणते. अगं बाई देवा, घड्याळ गायब आहे. देवा घड्याळ गायब आहे. देवा काय अरे शिवाली काय कर, तुझा आणि नवऱ्याचा मोबाईल कुठे ठेवलायस? उशाला 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 कशाला? अगं बाई देवा, तरी सांगत होतो बदाम खात जा तू अदन मधन. तुझं मोठं मंगळसूत्र कुठे आहे? ड्रॉवर मध्ये. देवा अजून 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 नाही बास. सध्या एवढेच चमत्कार हाताला लागलेत. हे चमत्कार नाहीयेत अगं, चोरी केलेला ऐवज आहे आपला. गप्पा बसाव गप्पा बसा. देवाने चमत्कार करून आपल्या वस्तू खिशातून काढून दाखवल्या तरी या माणसाचा विश्वास बसत नाहीये ना. देवा माणूस असाच आहे हो, असाच, नुसती शंका. देवा ते ड्रॉवर मध्ये 50,000 रोख ठेवलेले ते नाही काढले जादूने तू? ड्रॉवर मध्ये 50,000 रुपये रोख आहेत, ते नाही दिसले. अरे ते पुस्तकात आहेत, पुस्तकात. हे कसं सांगतेस, हे कशाला सांगतेस गप्प तू? बसा. मी तुझ्यावर प्रसन्न झालो. देवा. प्रसन्न झालो. मी तुला आशीर्वाद देतो. तू नेहमी सोन्याने मढलेली असशील. तुझ्या घरात सदैव कुबेराचा वास असेल. धनधान्य, संपत्ती, पैसा, अडका, जमीन जुमला सगळं तुला लाभेल. देवा सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घालतील. देवा हा माझा आशीर्वाद आहे तुला. देवा धन्य झाले मी. देवा धन्य झाले. देवा धन्य झाले. भोग तू भोग, उघड्या डोळ्यांनी भोग. हे बघ अगं उतर. बाई तू वेगळ्याच लेवलची भक्तोत्तम आहे. मग आता येऊ मी? नाही देवा, नाही. मी तुला असं कसं रिकाम्या हाताने जाऊ देईन. नाही. ए, हात रिकामे असले तरी खिसे भरलेच त्याचे. गप्प बसा. देवा मला सांग, मी तुला काय अर्पण करू? नाही नाही, देव असं काही घेत नसतो. मग ते काढ, ठेव आणि निघ, चल. नाही, पण अगदी तुझा आग्रह असेल तर 50,000 रुपये रोख ठेवलेलं ते पुस्तक न उघडता घेऊ नये. प्रवासात वाचेन म्हणतो. आत्ता आणते. वा, देवा हा अगदी थॉटफुल पुस्तक दिसतंय. येतो. बाई तू खरंच एकदम भक्तोत्तम आहेस. येतो मी. शिवाली थांब, 1 मिनिट थांब. थांब रे थांब. शिवाली, शिवाली तू माझे डोळे उघडलेस. शिवाली मला पश्चाताप होतोय. शिवाली मला देवाचे पाय धरायचे सोड. मला देवाची माफी मागायची सोड. मला सोड. नाही नाही, त्याला सोडू नको. जोपर्यंत मी इथून जात नाही तोपर्यंत त्याला सोडू नको. नाही नाही देवा, नाही, त्यांची चूक पोटात घाल माझ्या नाही, नाही, नवऱ्याची. हा मला वरून आदेश आलाय. मला जावंच लागेल. अरे जावंच अरे लागेल. तू अरे आता काय सोडतेस? गेला तो. होता नव्हता सगळं घेऊन गेला. चोर 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 चोर. अगं बाई, तो चोर नाहीये, तो देव आहे. देव इथे बघा, ते माणसं देवाला चोर समजून मारतायत. तुम्ही इकडे. अगं तू चोरच आहे ग. हे तुमच्यासारख्या अंधश्रद्धाळू लोकांमुळे ना या लोकांचं फावलंय. अहो, ए गप्पा बसतो. मार. आता खाली जाऊन मीच त्याचा उंदीर करतो की नाही बघ. नको नको, देव कोंबेल, देव कोंबेल, खरंच कोंबेल. खूप मजा आली. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे, अलकाताई? ओमकार, खूप छान साथ होती तुझी त्यांना. आणि एका रात्रीत पावसामुळे दाढी वाढली. खूप छान पंच होता. खूप एन्जॉय केला आम्ही. गौरव शिवालीची केमिस्ट्री खरंच मस्तच आहे. खूप एन्जॉय केला आम्ही परफॉर्मन्स. आणि भक्तोत्तम हा शब्द म्हणजे मी प्रसादला एकदा विचारलं काय म्हणाला नक्की. खूप मजा आली. मला कधीतरी असं थोडं वाटलं शिवालीची कॅरेक्टर बघून की प्रसाद, मी अशा पद्धतीच्या कॅरेक्टर बऱ्याच सिनेमात केलेले आहेत. आणि कधी कधी मलाही असं वाटायचं की अरे बापरे, फारच आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातोय असं वगैरे वाटायचं काय काय सिनेमे पाहून. आणि आत्ता ते सिनेमे बघताना मला हसायला येतं. आज ती कॅरेक्टर बघताना मला थोडी ती आठवण येत होती. खूप छान मजा आली. 11 गुण मिळालेले आहेत प्रसादा. जगातली प्रत्येक बायको जर एवढी भोळी असती ना तर प्रत्येक संसाराची हास्यजत्रा झाली असती. वा वा वा. पण दुर्दैवाने तसं होत नाही. बॅलन्स सांभाळला जातो. त्यामुळे
काही लोक घरी जज करतात, इथेही जज करतात. ओमकार, मस्त. तुला मी तिकडेही बघत असतो. आज तुझं इकडचं रूपही मला खूप भावलं. आणि जसं अलकाताई म्हणाल तसं तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे. तुमच्या दोघांची एनर्जी खूप सुंदर आहे. ऑल द बेस्ट. मंडळी, एरवी खूप बोलणारा निमिष आज चक्क ध्यानाला बसणार आहे. पण त्याच्या संकल्पाला नजर लागली आहे कॉमेडीचं अख्खं टॅलेंट डोळ्यात घेऊन फिरणाऱ्या सनीभूषण मुणगेकरची. बघूया निमिषचा संकल्प पूर्ण होतोय का. जोरदार टाळ्यांनी दोघांचं स्वागत करूया. गेली वय झालं हो, आता काय करणार. कुलकर्णी, कुलकर्णी, ए माझा मित्र गेला रे. कुलकर्णी बसल्या बसल्या समाधी घेतली. बसल्या ओ थांबा हो, आहे मी अजून आहे. उगाच गेला गेला. अजून आहे का. बसल्या बसल्या हा खपला नाही. अहो, कोणती गाणी म्हणता हो तुम्ही मुणगेकर? हा? मार्तिकेच्या गायन स्पर्धेतला गोल्ड मेडलिस्ट आहे मी. काय वाटेल ते बोलता हो तुम्ही मुणगेकर? हा, अंदाज आहे तुम्हाला काय बोलता ते? उगाच काहीतरी. मला हे कळत नाही, तू खपला नाहीस मग डोळे मिटून का बसलेलास. अहो इथे ध्यान करतोय मी, ध्यान. बसल्या बसल्या गप्पा बसा हो, सतत ते गाणं गाव जाऊ नका तुम्ही. बसल्या बसल्या नका गाव ते गाणं. नाही, काळजी आहे ना मला तुझी. काय काळजी? काळजी, फार काळजी आहे मला तुझी. मला सांग, तुझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का. बसला ऍडोसिटीचा. ऍडोसिटी, ऍसिडिटी म्हणतात त्याला मुणगेकर. ऍसिडिटी. अहो साधे साधे शब्द कसे बोलता येत नाही तो तुम्हाला मुणगेकर? भाषेची ना बॉम्ब आहे नुसती तुमची. तुझी फक्त भाषाच बरी आहे रे, कॉमेडीची मुंबई त्याचं काय. एक मिनिट असू दे. ठीक आहे ठीक आहे, मला आता डिस्टर्ब करू नका तुम्ही. मला ध्यान करायचंय. हं? आणि तुम्ही पण करत जा कधीतरी मेडिटेशन, व्यायाम करा. अहो अंग कसं फ्लेक्झिबल राहतं त्याच्यामुळे. फ्लेक्झिबल, मग? फ्लेक्झिबल तर माझं अंग आहेच. हो, बोटाच्या नखापासून ते पोटाच्या बेंबीपासून ते पायाच्या नखापर्यंत सगळं कसं. बघा कुठून पण फ्लेक्झिबल दिसतंय. मुणगेकर, कोणतंही कॅरेक्टर दिलं तरी हे बरं जमतं तुम्हाला. अहो नका हो, मी फक्त मेडिटेशन करण्याबद्दल. इथे बसा बरं, या बसा माझ्या बाजूला. इथे या. मी आज तुम्हाला मेडिटेशन शिकवणार आहे. बस. हा, चला मांडी घाला. हा. हा, आता शांतपणे डोळे बंद करा. हा, केले? केले. सांगा बरं काय दिसतंय तुम्हाला? कुठे काय अंधार पडलाय. तेच आपलं भविष्य आहे बहुतेक. हा? डोळे आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. जरा बंद. हा. हा, श्वास घ्या. हा, आणि माझ्या मागून ओम म्हणायचं. हा, ओम. हा, म्हणा. कसली लाजच नाही ना तुम्हाला मुणगेकर? काही वाटतच नाही आपल्याला. हसू नका, पटकन जागेवर बसून घ्या. चला. ओ, अहो कुठे गेला तिकडे? आपलं स्किट बाकी आहे अजून. जागे, अहो या जागेवर म्हंटल हो मी. काय अहो तुम्ही जर तिकडे जागेवर बसलात तर इकडे मी एकटा काय ध्यान करत बसू का? नाही, सरांनी सांगितलेलं अजून मधून जागा काढायची. सरच कधी जागा काढून घेतील ना, कळणार नाही या तुम्हाला मुणगेकर. हा, चला या जागेवर या, पटापट जागेवर या. आणि माझ्या मागून म्हणजे माझ्या नंतर म्हणायचा ओम. नंतर, हा? हा. चला. ओम ओम. 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 आता डोळ्यासमोर काहीतरी छान आणा, त्याच्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. येतय येतय. वा 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 वा.
वा मुणगेकर वा. आय लव्ह यू. हा? एक पप्पी दे ना. हो मुणगेकर काय बोलताय काय तुम्ही हा? तुला नाही रे, जेनिफरला बोलतोय मी. जेनिफर या नावाची गर्लफ्रेंड तुम्हाला पटणार आहे का? आणि तुम्हाला जरी पटली तरी त्या लोकांना पटणार आहे का? उगाच छानपणा शिकवू नका. आणि आता जर मला थांबवलं तर तुम्ही मध्ये नाही. तर तुम्ही आहे आणि मी आहे, लक्षात ठेवा. हा, Sorry. चला म्हणा, श्वास घ्या. कुलकर्णी, काय झालं आता? ध्यान करताना अचानक खा झाली तर खाजू का हो? उठा तुम्ही, मुडगेकर उठा तुम्ही, निघा इथून. काय फालतूगिरी लावली आहे तुम्ही? मुद्दाम करताना तुम्ही, मला माहिती आहे. नाही, नाही. परवाच्या दिवशी पण तो माझा टॉवेल बांधून अख्ख्या वृद्धाश्रमात हिंडत होता आणि स्वतःचा टॉवेल वाळत घातला होता. दरवेळी असं करता तुम्ही. मग मला माझ्या लेंग्याने अंग पुसावं लागतं. आणि मग तो लेंगा घालून मी बाहेर आलो की कदमाजी माझ्याकडे बघून हसतात. त्यांना वाटतं माझं कंट्रोल सुटलं की काय. हसू नका, मला राग येतोय बरं का मुडगेकर. हा, मी कंप्लेंट करणार आहे आता तुमची. मला हा पार्टनर बदलून हवाय, आताच्या आता मला बदलून हवाय. नाही नाही, ऐका ना, तसं करू नका. का करू नका? डॉक्टर येतात नेहमी मला चेक करायला. ते म्हणतात नाडी दाखवा. हा लेंग्याची नाडी काढून दाखवतो त्यांना. एकच पंच किती वेळ चालणार हो मुणगेकर? बरं, स्वतःच त्याच्यावर खूप वेळ हसत बसता. पुढचे 2 दिवस माझे जातात ती नाडी परत लेंगा घालण्यात. मला त्रास व्हायला लागला बरं का मुणगेकर, मला खूप त्रास व्हायला लागलाय. आणि मी जर एकदा चिडलो ना तर मग तुम्ही काय नाही 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 नाही. सावकाश, मला खूप सावकाश, सावकाश. चिलपिल घ्या, चिलपिल घ्या. येल्लो पिल द्या. येलो पिल नाही हो, चिलपिल घ्या. अहो, माझी पिवळी गोळी द्या हो, येल्लो पिल द्या मला. येल्लो पिल. लवकर द्या, मला खूप त्रास होतो. पाणी द्या. येलो पिल घ्या. सावकाश, हा सावकाश. थँक्यू हा मुणगेकर, थँक्यू. ऐक थँक्यू बिंक्यू काही नाही. माझी पिवळी गोळी मला परत द्या. तुमची पिवळी गोळी म्हणजे? हा, माझ्या खिशातनं काढली ती. अहो, तुमची गोळी कशाला दिली मला? अहो, कसली होती ती? अहो, जुलाब लागलेत ना मला. अहो, मुडके, अरे म्हाताऱ्या जीव घेशील रे एक दिवस तू माझा. कोण आहेस तू? मी ना आजच्या आज पत्र लिहून ठेवणार आहे माझं. आणि त्या पत्रात मी लिहिणार आहे काय? की माझा जर अकस्मात मृत्यू झाला ना तर हा नराधम जबाबदार आहे त्याला. कळलं का म्हातार? मला नका हो त्रास देऊ, मी पाया पडतो तुमच्या मुणगेकर. मला नका त्रास देऊ. तुम्ही जा इथून, तुम्ही जा. हसू नका, निघा. मला ध्यान करू दे माझं. कुलकर्णी, फोन वाजतोय तुझा. अरे फोन वाजतोय तुझा. कट करा हो मुणगेकर. तुझ्या मुलाचा फोन आहे. माझ्या मुलाचा फोन आहे. माझ्या मुणगेकर, काय फालतूपणा आहे हा? हे काय तुम्ही फोन करून मुलाचा फोन सांगता? तुम्ही इतके दिवस मला त्रास देत होता, सगळं ठीक होतं, मी सगळं सहन केलं. पण मुलाचा फोन सांगून मस्करी केली तुम्ही माझी. लाज वाटते तुम्हाला मुणगेकर? कालपासून मी माझ्या मुलाच्या फोनची वाट बघतोय आणि तुम्ही असं माझ्या भावनांची खेळताय मुणगेकर. काल वाढदिवस होता त्या गधड्याचा. त्याला फोन केला मी, म्हटलं की मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर हे संपण्याआधी बाबा मी जरा बिझी आहे, नंतर करतो असं म्हणून फोन ठेवून दिला त्याने. अजून वाट बघतोय मी त्याच्या फोनची, येतच नाहीये म्हणून मेडिटेशन वगैरे. फार त्रास होतो मुणगेकर मला. म्हणजे मुलाचा वाढदिवस आहे हे माहितीये, पण मुलाची नक्की किती वाढ झाली आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा दिवस कधी येणार आहे ना देवालाच माहित हो मुणगेकर. खरंच इतका वेळ कमी असतो का हो यांच्याकडे? अजिबात बिझी असतात. सोशल मीडियावर तिथे मी कुठे जेवलो, कधी जेवलो, कसा जेवलो, कोणासोबत जेवलो हे सगळं टाकायला यांना वेळ आहे. पण दिवसभरातून बापाला एकदा फोन करून ये बाबा तू जेवला का रे विचारायला वेळ नाही हो त्याच्याकडे. त्रास होतो मला मुणगेकर.
काय झालंय ना पण आता सवय झाली आहे या त्रासाची पण. जाऊ दे. आधी आहो बाबाचा ए बाबा झाला, नंतर ए बाबाचा ए डॅड झाला. आता आ बाबा डेड झाल्यावरच येतील बहुतेक मला भेटाय. नाही करू सांगतो मी तू. नाही नाही कुलकर्णी, सावकाश. मी कालपासून बघतोय मी, तू फार अस्वस्थ आहेस. हा, पण सांगत नाहीस तू मला काही. हा, आणि हे असं ध्यान बिन करण्यात काही नसतं रे. आपल्या जवळच्या माणसाला आपली सगळी दुःख सांगून टाकायची. हा, मोकळे होतो आपण, मोकळा हो. काय हा, अरे आपलं कुटुंब सोबत असण्यापेक्षा आपण ज्यांच्या सोबत वावरतो ना त्याला कुटुंब बनवायचं, हो की नाही? अरे दुःख सगळ्यांकडे आहेत रे, माझ्याकडे पण दुःख आहे, जाम मोठं दुःख आहे. बघ आता मला शहाणपणा शिकवलंस तू की दुःख सांगायचे. आता तू सांगितलीस का मला दुःख? हा, काय दुःख आहे रे तुला कुलकर्णी? हा, मला त्या मोठ्या भिंतीवरून उडी मारायची आहे आणि लावणी बघायला जायचंय. मुणगेकर हे दुःख आहे तुमचं? दुःख आहे माझं हे. तू निर्लज्ज आहेस रे मुणगेकर. असतोय बघ कसा. मुणगेकर हा? आता या वयात ही भिंत चढता येते का हे बघावं लागेल आधी. चला चला हो कुलकर्णी लावणीला जाऊया. चला, चला. चला हो कुलकर्णी चला, लावणीला जाऊया. चला हो कुलकर्णी. वा वा, सुरेख झाला परफॉर्मन्स. उत्तम विषय होता. सनी तुझं कॅरेक्टर अतिशय चिलपिल होतं आणि तसाच हॅपी गो लकी परफॉर्मन्स झाला. मजा आली. सुपर. अलकाताई? सर्वात प्रथम मी सचिन मोटे ज्यांची कॉन्सेप्ट आहे आणि विनायकचं मनापासून कौतुक करेन. खूप सुंदर लिहिलं होतं. हसू आणि आसू दोन्हीचं मिश्रण होतं. मेकअप कॉस्ट्यूम दोघांचंही मनापासून अभिनंदन. अतिशय सुंदर मेकअप केलेत तुम्हा दोघांचे. आणि सनी फार सुंदर एनर्जी आहे तुझ्यात. आणि आज निमिष म्हणजे हास्य जत्रेत अशा पद्धतीचंही स्किट असू शकतं का असं वाटत होतं. डोळ्यात पाणीही आणलं आणि हसवलंही तेवढंच. आणि खरंच हा मेसेज आहे आता समाजाला की लोकांना म्हातारी माणसं नको आहेत, पण हे विसरत आहेत ही तरुण मंडळी की आपण कधीतरी त्या वयात जाणार आहोत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. फार सुंदर मेसेज दिला आणि अतिशय सुंदर तुम्ही दोघांनी स्किट सादर केलं आहे. मनापासून तुम्हाला वा वा. ओ माय गॉड, संपूर्ण 12 गुण मिळालेत. क्या बात. प्रसाद दादा? ॲक्च्युली तुम्ही दोघं जेव्हा समोर आलात तेव्हा मी काही सेकंद तुम्हाला ओळखू शकलो नाही. इतका अप्रतिम गेटअप झाला आहे तुमच्या दोघांचाही. आणि दोघांनी कॅरेक्टर्स खूप उत्तम पकडून ठेवली होती. आणि मला ऑलवेज अशा वेगळ्या फ्लेवरची स्किट्स बघायला खूप आवडतं. त्यामुळे वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. आणि मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निकालाची. कोण असणार आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आणि कोणाला मिळणार आहे निरोपाचा नारळ? उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. मी सरपंचांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन हा निकाल जाहीर करावा आणि या उत्सुकतेला पूर्णविराम द्यावा. सगळ्यात आधी जाणून घेऊयात कोण आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. आजचे कॉमेडीचे जहागीरदार आहेत सनी आणि निमिष. अर्थातच हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. सनी आणि निमेश, तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. जोरदार टाळ्या दोघांसाठी. आणि आता ती वेळ आली आहे. जाणून घेऊया कोणाला या रंगमंचाचा निरोप घ्यावा लागतोय. कोण आहे ती जोडी?
मी मागच्या वेळेलाही तुमचे परफॉर्मन्स बघितले, आजही बघितले. आम्ही बरीच चर्चा केली. मला जे प्रामाणिकपणे वाटतं ते थोडंसं बोलतो अलकाताईंच्या परवानगीने. सनी, जेवढं तुझं बॉडी लँग्वेजकडे लक्ष आहे तेवढं तुझं भाषेकडे लक्ष नाही आहे. किंवा निमिष, जेवढं तुझं भाषेकडे लक्ष आहे तेवढं तुझं ह्युमरकडे लक्ष नाही आहे. प्रियदर्शिनी, तुझ्याकडनं अजून वेगवेगळी कॅरेक्टर्स जास्त स्ट्रॉंगली अपेक्षित आहेत आम्हाला. आणि तेजस, तुझ्याकडनं खूप सारी व्हरायटी अपेक्षित आहे. तेजस, आता मी तर तुझी बरीच स्किट बघत आले, म्हणजे मकरंद असताना किंवा आता प्रसाद आत्ता गेल्या एपिसोडपासून आहे. वेगवेगळी कॅरेक्टर्स करतोयस पण एकसुरी वाटतात ती, म्हणजे त्यात जरा आम्हाला व्हरायटीची अपेक्षा आहे. खूप सुंदर करतोयस, पॉलिश्ड, पण जेवढी प्रियदर्शनीकडे कधी कधी व्हरायटी आम्हाला दिसते, तिच्यामध्ये दिसून येते, तेवढी तुझ्यामध्ये दिसून येत नाही आहे. गंमत अशी झाली की आजपर्यंतचे तुमचे परफॉर्मन्सेस मागचे थोडेसे वीक होते, पण आज खूप स्ट्रॉंग झाला परफॉर्मन्स. तुमच्या बाबतीत थोडंसं उलटं झालं की तुमचे मागचे परफॉर्मन्सेस खूप ताकदीचे होते, आज जरा वीक झाला परफॉर्मन्स. सो आम्ही दोघंही खूप कन्फ्यूज होतो की नक्की काय करायचं, नक्की काय करायचं. आणि नाही, डेंजर झोनमध्ये दोन जोड्या डेंजर झोनमध्ये आहेत. सो ज्यांना आज फेटा मिळाला आहे ती ही जोडी डेंजर झोनमध्ये आहे. सो प्लीज तुम्ही स्टेजवर या आणि तेजस आणि प्रियदर्शिनी. सो आता कुठल्या जोडीमधला कोण आम्ही निवडला ते अलकाताई सांगतील. बापरे, फार मोठी परीक्षा असते ही. पण या जोडीमधला आम्ही निमिष आणि त्या जोडीमधून आम्ही तेजस, ही दोन नावं ठरवली होती, पण आजच्या भागात आम्ही कोणाचंही एलिमिनेशन करणार नाही आहोत. दोन्ही जोड्यांना सांगते की ही संधी तुम्हाला फक्त एका एपिसोड पुरताच देण्यात आली आहे, तेव्हा तुम्ही सिरियसली या गोष्टी मनावर घ्या. तुमच्यातल्या दोन जोड्यांपैकी कोणाचं तरी एलिमिनेशन होणार किंवा इथे बसलेल्या जोड्यांपैकीही कोणाचं होऊ शकतं एलिमिनेशन. तेव्हा सगळ्यांनी मला असं वाटतं जोरदार तयारीला लागावं, कारण आत्ता 2 भागात गेल्या वेळी प्रसादच्या रिक्वेस्टमुळे झालं नाही एलिमिनेशन. आता आज आम्हाला सगळ्यांचे आवडले होते परफॉर्मन्सेस, आणि तेजस प्रियदर्शनीचा आम्ही आत्तापर्यंतच्या स्किटचा विचार केला आणि केला नाही, आणि तुमचा आजच्या एपिसोडचा विचार करून केला नाही. तेव्हा खरंच मनापासून मी सांगते की जोरदार तयारीला लागा सगळ्यांनी. तुम्हा सगळ्यांना या स्पर्धेसाठी, पुढल्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आज एलिमिनेशन न झाल्याबद्दल. तर मंडळी, याच गोड नोटवर आम्ही तुमची रजा घेतो. पण विनोदाची हीच धमाल पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.